आशितोष शशांक शेखर चंद्रमौली चितंबरा, कोटि कोटि प्रणाम शंभू, कोटि कोटि नमन दिगंबरा। श्री शिवाय नमस्तुभ्यं, हर हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार मैत्रिणींनो, बघा सोमवार आषाढ सोमवती अमावस्या शिवपिंडीवर अर्पण करा या तीनपैकी एक वस्तू। जन्मजन्मांतरीची गरिबी होईल नष्ट आणि स्वामी राखतील पाठ। माता लक्ष्मी सदैव घरामध्ये वास करेल। बघा मैत्रिणींनो, 13 जुलै वार सोमवार आणि सोमवारची सोमवती अमावस्या योगायोगाने दोन योग जुळून आलेले आहेत। तर या सोमवारच्या अमावस्येला साक्षात देवादिदेव महादेव आणि आदिशक्ती आदिमाया जगतजननी जगदंबा माता पार्वती म्हणजे दुर्गादेवीपैकी अष्टलक्ष्मीपैकी एक यांचा वास आपल्या भूतलावर 1000 पटीने जागृत असतात। त्यांच्या सात्विक लहरी या सूक्ष्म स्वरूपात प्रवाहित असतात। म्हणून आपल्याला सोमवती अमावस्येला प्रदोष काळामध्ये शिवमंदिरात जाणे जमत नसेल, ठीक नसेल जाणे जमत, तर घरच्या घरी शिवलिंगावरती तीनपैकी एक वस्तू अर्पण करायची आहे। सोमवार हा साक्षात देवादिदेव महादेवांचा म्हणजे आपल्या भोळ्या शंकरांचा अत्यंत प्रिय महापवित्र दिवस मानला जातो आणि त्यात ही सोमवती अमावस्या। शास्त्र सांगते की संपूर्ण ब्रह्मांडात महादेवासारखा दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारा दुसरा कोणताही देव नाही, म्हणूनच त्यांना आशुतोष म्हणतात। आशितोष शशांक शेखर चंद्रमौली चितंबरा, कोटि कोटि प्रणाम शंभू, कोटि कोटि नमन दिगंबरा। जी व्यक्ती रात्री झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणते, तर त्या व्यक्तीसोबत काय घडते, झोपण्याआधी अखेरची गोष्ट काय करावी ज्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, तुमची हे आयुष्य बदलू शकते। जर तुम्ही या सोमवती अमावस्येच्या दिवशी बेडवर झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र जपता तर हे ऐका, कारण तुमचं आयुष्य चिरकालासाठी बदल होऊ शकतो, असे की कोणालाही तुमच्या आयुष्याचा हेवा वाटेल। ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे 5 शक्तिशाली अक्षरांचा एक पवित्र दिव्य संगम आहे। ओम नमः शिवाय हे फक्त उच्चार नाही, तर पंचमहाभूतांचे प्रतीक आहे। पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हा मंत्र भगवान शिवशंकरांचा आहे, ज्यांना सहारक, योगेश्वर, भोलेनाथ, विश्वाचा अधिपती, उमापती, शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात। त्यांचा या मंत्राचा जप केल्याने तुमचं संपूर्ण शरीर, मन, आत्मा शुद्ध होतो। शिवभक्ताला नेहमी घरात पैशाची सतत चंचल भासते, मुलांच्या नोकरीत अडथळे येतात आणि घरात सतत आजारपण असते। त्यासाठी सोमवार आणि सोमवती अमावस्या या शुभ प्रसंगी आजचा हा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत सर्व अडचणीवर रामबाण उपाय ठरणार आहे। आज आपण नेहमीप्रमाणे घरातील दारिद्र्याची तीच नकारात्मक गोष्टी करणार नाही, तर आपल्या घरात सुख समृद्धी कशी खेचून आणायची आणि नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडायचे या सोमवती अमावस्यावर उपाय आणि सेवा पाहणार आहोत। आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सोमवती अमावस्येला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायच्या 3 अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक वस्तू सांगणार आहे। आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी फक्त ही एक वस्तू खाल्ल्याने कितीही पुराणातील पाप असेल नष्ट होईल, पितृदोष, कालसर्पदोष, मानसिक तणाव, वैवाहिक अडचणी दूर होतील, जन्मजन्मांतरीची गरिबी नष्ट होईल। सोबतच आपण पाहणार आहोत शिवलिंगावर अक्षता वाहण्यासाठी नियम, प्रदोष काळातील विशेष विधी, सोमवती अमावस्या काही प्रभावशाली उपाय, सोबतच सोमवती अमावस्येची शिवाची भगवान अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची साक्षात खरी प्रचिती कथा, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे भाग्य उजळणार आहे। व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, कुठेही सोडून जाऊ नका, कारण आपले स्वामी माऊली नेहमी म्हणतात, अर्धवट माहिती घेऊन केलेले उपाय कधीही पूर्ण फळ देत नाही। चला तर मग मनातील सर्व शंका दूर ठेवा आणि आपल्या मुख्य उद्देशाकडे वळूया। भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर त्या गुप्त 3 वस्तूंचे रहस्य। अमावस्येच्या सकाळी किंवा शक्यतो प्रदोष काळ संध्याकाळी शिवमंदिरात करा किंवा घरच्या घरी बेलपत्राच्या वृक्षाखाली। बेलपत्राचं वृक्ष नसेल तर तुमच्याकडे तुळस सोडून इतर कुठल्याही कुंडीमध्ये पार्थिव शिवलिंग बनवावे। शास्त्रानुसार महादेवांच्या पिंडीवर काही विशेष उपाय आपण केल्यास कुंडलीतील राहू, केतू, पितृदोष, कालसर्पदोष आणि शनी सर्व दोष एका क्षणात शांत होतात आणि धनलक्ष्मी प्राप्त होते। नंबर 1, काळे तीळ। पितृदोष, कालसर्पदोष, शनिदोष आणि कर्जमुक्तीसाठी जर तुमच्या घरावर प्रचंड कर्ज झाले असेल तर सोमवारी तांब्या किंवा पितळेच्या पात्रात स्वच्छ पाणी भरून त्यात चिमूटभर काळे तीळ टाकावे। बघा, प्रत्येक अमावस्येला आपले पितर हे आपल्या
वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वी तलावावर नदी घाट तलाव या ठिकाणी येतात. म्हणून फक्त शिवपिंडीवर चिमुटभर काळे तीळ ओम पितृभ्यां नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा. साक्षात पितरांना शांती मिळून पितृदोष राहुदोष शांत होतात आणि पैशाचे मार्ग मोकळे होतात. 2. पिंपळाचे एक स्वच्छ पान. इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्राचीन आहे. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली फक्त जल अर्पण केल्याने सुद्धा भगवान शिव प्रसन्न होतात. पिंपळाच्या झाडावर 33 कोटी देवी देवतांचा, यक्षांचा, पितरांचा, दानवांचा वास असतो. खास करून पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा केल्या जातात. सुरुवातीला 8 परिक्रमामध्ये कच्चा धागा घेऊन 8 वेळा तो झाडाला गुंडाळला जातो आणि त्यानंतर राहिलेल्या परिक्रमा करून अन्नदान आणि फळांचे वाटप केले जाते. त्यामुळे सुद्धा धनधान्याने घर भरून तर जातं, आपल्या आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतात. पिंपळाचे एक गळलेले किंवा स्वच्छ पान आणून त्यावर पांढऱ्या चंदनाने किंवा इबिताने राम किंवा श्री लिहावे. हे पान महादेवाच्या पिंडीवर उलटे ज्या बाजूने लिहिले आहे ती बाजू पिंडीला स्पर्श करेल असे अर्पण करावे आणि त्यावर एक बेलपत्र ठेवावे. तुमची कितीही अडकलेली कामे असतील ती केवळ सोमवारच्या अमावस्ये दिवशी एक पान अर्पण केल्यास दूर होतात. साक्षात अनुभवलेला हा उपाय आहे. आता अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची परमप्रचिती कथा. मैत्रिणींना स्वामी समर्थ महाराज आणि महादेवांची कृपा कशी एकत्र काम करते याची साक्षात एक अद्भुत कार्य आणि डोळ्यात पाणी आणणारी प्रचिती कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बघा, अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात एकदा सदाशिव नावाचा एक अतिशय गरीब ब्राह्मण आला होता. त्याचा सोन्याचा किंवा धातूचा छोटासा व्यवसाय होता, पण तो पूर्णपणे बुडाला होता. कर्ज मागण्यासाठी लोक त्याच्या घराबाहेर यायचे. सदाशिव आत्ता थक्क होता. तो त्या लोकांना म्हणाला, माऊली, आत्ता माझ्याकडे देवाचा दिवा लावायला सुद्धा पैसे नाहीत. मी कुटुंबासह प्राण देतो. नेमका सोमवारचा दिवस म्हणजे सोमवती अमावस्या होती. अंतर्यामी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांनी त्याच्याकडे पाहिले, रागावले आणि गंभीर आवाजात पाय आपटून म्हणाले, अरे मूर्खा, मरण काय मागतोस? मी बसलो आहे ना इथे. आज सोमवारची अमावस्या आहे. प्रदोष काळामध्ये शिवमंदिरात पिंडीवर मोजून 21 अखंड तांदळाचे दाणे व्हा आणि मंदिरातून येताना उंबरठ्यावरील माती कपाळाला लाव आणि दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित कर. तुझ्या पितरांना सद्गती प्राप्त होईल, त्यामुळे तुझे कर्ज फिटेल. सदाशिवने स्वामींच्या शब्दावर अथांग श्रद्धा ठेवली. त्यांनी मंदिरात जाऊन 21 अखंड अक्षता वाहिल्या आणि स्वामींच्या सांगण्यावरून शंकरांची सेवा केली. भक्तांनो, चमत्कार काय झाला माहिती आहे? अवघ्या 2 दिवसात एका मोठ्या सावकाराने सदाशिवला बोलावून घेतला आणि एका जुन्या मंदिराच्या मूर्तीचे नूतनीकरण करायचे खूप मोठे काम दिले, ज्याचे आगाऊ रक्कम म्हणून त्याला लाखो रुपये मिळाले. सदाशिवचे संपूर्ण कर्ज फिटले आणि त्याच्या घरात सोन्यासारखे दिवस आले. स्वामींचे शब्द आजही खऱ्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि भगवान शिवाचा दृढ कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर सुद्धा राहील. आता या 5 चुका जाणून घेण्या अगोदर शिवपूजेतील अशी 3 रहस्य जाणून घेवा, जे प्रत्येक सुवासिनी महिलेला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. पहिली समस्या, घरात कोणते शिवलिंग असावे? तर बरेच जण विचारतात की घरात कोणते शिवलिंग पूजनीय असते. तर शास्त्रात सांगितले आहे की घरात नर्मदेश्वर म्हणजेच नर्मदा नदीत निसर्गात तयार झालेली शिवलिंग किंवा पारची शिवलिंग ठेवण्यात अत्यंत शुभ असते. या शिवलिंगाची वेगळी प्राणप्रतिष्ठा करायची गरज नसते, कारण ते स्वतःच जागृत असतात. ज्या घरात ही शिवलिंग असते तिथे कधीही अकाली मृत्यू येत नाही. 2. दुसरे रहस्य, चुकूनही झालेल्या चुकीसाठी क्षमा कशी मागावी? जर आजपर्यंत तुमच्याकडून कळत नकळत शिवपूजेत चुका झाल्या असतील तर घाबरू नका. आपले भोलेनाथ अत्यंत दयाळू आहेत. पूजेच्या शेवटी दोन्ही हात जोडून महादेवाकडे अपराध क्षमापण स्तोत्र म्हणावे. साधे सोपे शब्द म्हणावे, हे भोलेनाथ, मी अज्ञानी आहे. लेकरासारख्या माझ्या चुका पदरात घे आणि मला क्षमा कर. महादेवांचा क्रोध शांत होईल. तिसरे रहस्य, चरणामृत पिण्याचा योग्य नियम कोणता? शिवलिंगावर आपण जे जल अर्पण करतो ते पाणी जेव्हा जलाधारीमधून खाली पडते तेव्हा ते अत्यंत पवित्र आणि औषधी बनते. हे पाणी थोडेसे चमच्याभर घेऊन घरातील सर्वांनी डोळ्यांना लावावे, प्राशन करावे. तसेच संपूर्ण घरामध्ये आणि मुख्य दरवाजावरती थोडे थोडे शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होतो. फक्त लक्षात ठेवा, हे पाणी कधीही पायाखाली जाणार नाही याची विशेष करून काळजी घ्या.
आता सोमवारच्या अमावस्ये दिवशी चुकूनही करावायच्या नसलेल्या 5 मोठ्या चुका. भक्तांनो, अनेक जण सोमवारी पूजा करतात, पण कळत न कळत काही मोठ्या चुका करतात, ज्यामुळे शिवजी रुष्ट होतात. म्हणून हे 5 नियम विशेष करून लक्षात ठेवा. सोमवती अमावस्येची पहिली गोष्ट म्हणजे मांस, मदिरा या गोष्टींचे सेवन करू नये. अमावस्या ही शुद्धता, शांतता आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शुभ मानलं जातो, म्हणून या दिवशी चुकूनही मांसाहारी जेवण करू नये. सात्विक राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. 2. या दिवशी विशेष करून पती पत्नीने थोडेसे अंतर ठेवूनच राहावे, म्हणजेच ब्रह्मचर्याचे पालन करावे. हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. 3. सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही लसूण, कांदा खाऊ नये. या वस्तू तामसिक मानल्या जातात. या सोमवती अमावस्येला 52 प्रकारचे योग बनत आहेत. या योगावर जर तुम्ही कांदा, लसूण खाल्ला तर राहू केतू नाराज होऊन तुमच्या घरावर प्रभाव टाकतात आणि शनी दोष लागतो. या योगावरती तुम्ही चुकूनही लसूण आणि कांदा एक दिवस खाणे टाळावे. 4. तुळशीचे पान कधीही वाहू नका. जलांधर नावाच्या राक्षसाच्या कथेनुसार महादेवाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणे पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे. शिवलिंगावर विसरूनही तुळशी वाहू नका, याने पूजेचा दोष लागतो. 5. केतकीचे फूल वर्ज्य. महादेवाच्या पूजेमध्ये चुकूनही केतकीचे, केवड्याचे फूल वाहू नये किंवा अत्तरही वाहू नये. महादेवांनी या फुलाला शाप दिलेला आहे. केतकीचे फुले हे एका पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाच्या एका खोट्या साक्षीत केतकीच्या फुलाने साथ दिली होती. त्यामुळे महादेवांनी केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून कायमचे वर्ज्य केले आहे. 6. तांब्याच्या पात्रात दूध टाकू नका. बघा, महादेवाला दुधाचा अभिषेक हा अत्यंत प्रिय आहे. तो अभिषेक करताना ते कधीही तांब्याच्या पात्रात करू नये. दूध नेहमी पितळ, चांदी किंवा मातीच्या पात्रातून अर्पण करावे. तांब्याच्या पात्रात दूध टाकल्याने ते विष समान बनले जाते. सोमवार हा दिवस भगवान शिवाला विशेष मानला जातो. या दिवशी केलेले काही विशेष उपाय तुमचे नशीब बदलू शकतात. असे अनेक भक्त काशी विश्वनाथ मंदिर आणि सोमनाथ मंदिर येथे जाऊन हे उपाय करतात, पण हेच उपाय तुम्ही घरी करू शकता. भगवान महादेवांची कृपा मिळवण्यासाठी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी इथे आपण काही उपाय बघूया. 1. सोमवारच्या अमावस्येला चंद्रदेवाला दूध आणि साखर अभिषेक. मानसिक शांतता आणि प्रगतीसाठी सोमवारी महादेवाला साखर मिश्रित दुधाने अभिषेक करावा. तसेच अमावस्येला चंद्रदेवाची विशेष पूजा केली जाते. चंद्रदेव हे मनाचे कारक आणि मनाला शांतता देणारे आहेत, म्हणून या सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी साखर मिश्रित दुधाने ओम चंद्रेश्वराय नमः या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यावे. 2. अडकलेले पैसे मिळवण्यासाठी. पांढऱ्या कागदावर ज्याचे पैसे येणे आहेत त्याचे नाव लाल शाईने लिहावे. त्यात 2 पांढरी फुले व काळे तीळ टाकून ती पुडी सोमवारच्या अमावस्येच्या दिवशी शिवपिंडीवर ठेवावी. त्यानंतर 30 पुडी सलग 11 सोमवारी किंवा अमावस्येला शिवपिंडीवर व्हावे. तुमचे अडकलेले पैसे नक्की तुम्हाला मिळतील. 3. आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही, प्रत्येकाच्या कार्यामध्ये काही ना काही अडथळे येतात, तेव्हा पितृदोष तर आपल्याला कुटुंबाला नाही ना हे बघणे गरजेचे आहे. आणि जर तुम्हाला याबाबत काही माहिती नसेल तरीसुद्धा तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी या दिवशी केलात तर जो काही पितृदोष आहे तो आपोआप दूर होतो. हे शक्य नसेल तर तुमच्या मुख्य दरवाजावरती कणकेपासून चौमुखी दिवा बनवावा आणि तो दक्षिण दिशेकडे तोंड करून प्रज्वलित करावा. त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ आणि 2 लवंगा टाकाव्यात. यामुळे सुद्धा पितरांना सद्गती प्राप्त होते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी केलेले दानधर्म, मग ते अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, हे सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारे असते. पितरांसाठी केली गेलेली सेवा सोमवती अमावस्येला आपल्या सगळ्यांना समस्यावर निवारण ठरणार असते. 4. तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल, आर्थिक समस्या असेल, त्यातून दूर होण्यासाठी सोमवती अमावस्येला काही खास हा उपाय करून बघा. रात्रीच्या अंधारात शीतल प्रकाश देणारा चंद्रमा अमावस्येला अनुपस्थित असतो, त्याची गैरहजेरी जाणवते. म्हणून तर प्रत्येक अमावस्येला चंद्राची आवर्जून पूजा केली जाते. तसेच सोमवारी तर आपण महादेवांची प्रार्थना, पूजा, उपासना करूच, म्हणूनच चंद्राची आणि महादेवाची पूजा या दिवशी विशेष करून केली जाते. सोमवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये स्वच्छ हातपाय धुवून तुमच्या देवघराजवळ एक दिवा प्रज्वलित करावा. महादेवांची आरती म्हणावी. त्यानंतर एक नारळ घेऊन त्याच्यावरती लाल किंवा पिवळ्या चंदनाने त्रिशूळ काढून त्याच्यावरती 3-4 कापडाच्या वड्या ठेवाव्यात. कापूर आरती करून घरभर फिरवावे. त्यानंतर भगवान शिवाला पांढरी फुले, एक बेलपत्र अर्पण करावा. आकाशाकडे बघत तुळशीजवळ चंद्राला एक फुल अर्पण करावे आणि थोडेसे जल अर्पण करावे. यामुळे भगवान शिवशंकरांची आणि चंद्रमांची कृपा, आशीर्वाद प्राप्त होऊन आयुष्यात
कामांची गती मिळू शकते. अनेक अडचणीवर मात करण्यासाठी नवनवीन मार्ग सापडतात. 5. आता तुम्ही कष्ट खूप करता, खूप मेहनत करता, पैसे मिळवण्याचे मार्ग सापडत नसतील, कष्ट करूनही पैसा घरामध्ये येत नसेल, घराच्या ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशा यांच्यामधला कोपरा, या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये लाल रंगाची वात लावावी. ती वात लावताना 2 शिवशक्ती अशी वात लावावे आणि दिवा वापरताना तुम्हाला मातीचाच दिवा वापरायचा आहे. आणि इथे तुम्हाला स्टील, पितळ किंवा इतर कुठलाही न वापरता मातीचीच पंती वापरायची आहे. आणि त्या दिव्यामध्ये थोडेसे केशर टाकावे, त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीच्या कृपेने धनधान्य समृद्धी घरामध्ये येते. आता 6. सोमवती अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलावरून फक्त हा भात ओवाळून टाकायचा आहे. तर सोमवती अमावस्येला संध्याकाळी तुमच्या मुलाला पूर्वेकडे तोंड करून बसवावे. मीठ न घालता सेपरेट भात बनवून घ्यावा. हा भात इतर कोणीही खाऊ नये ह्याची विशेष करून काळजी घ्यावी. फक्त उतरवण्यासाठीच तुम्हाला हा भात वापरायचा आहे. त्यानंतर त्या भातामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि तो भात एका कागदावरती घेऊन तुम्हाला मुलांवरून 7 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत उतरवून घ्यायचा आहे आणि तो भात कुत्र्याला खायला घालायचा आहे. हा अतिशय प्रभावी आणि प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही तुमच्या कितीही मोठ्यातील मोठा मुलगा असेल, छोट्यातील छोटा मुलगा मुलगी असेल त्यांच्यावरून उतरवून बाहेर फेकून द्यायचा आहे. तर हा उपाय अमावस्येला अतिशय प्रभावी ठरणार आहे. तुमच्या मुलांना कुठलीही वाईट शक्ती झालेली असेल, वाईट बाधा लागलेली असेल, तर मुलं अभ्यास करत नसतील, मुलं सतत चिडचिडेपणा, हट्टीपणा करत असतील, तर फक्त हा एक उपाय केल्याने हळूहळू त्यांच्यातील तो नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते. तसेच अजून एक उपाय सांगायचं झालं तर अमावस्येच्या दिवशी विशेष करून आपण जिथे भांडी घासतो तर तिथेसुद्धा आपल्याला थोडासा भात आणि तीळ, त्या भातावरती तीळ ठेवून द्यायचे आहेत. संध्याकाळी तो भात तिथे ठेवायचा. आपलं सगळं काम झाल्यानंतर तो भात तिथे ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो भात बाहेर निर्जळ स्थळी टाकून द्यायचा आहे. तर हा सुद्धा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर मैत्रिणी, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम श्री महालक्ष्मी नमः टाईप करा. धन्यवाद.